महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। त्याचाच भाग म्हणून प्रतिष्ठानच्या वतीनं 2 वर्षांपूर्वी ज्योतिबा डोंगरावर सुमारे 2,500हून अधिक झाडं लावली। टँकरच्या सहाय्यानं पाणी घालून या झाडाचं संवर्धनही करण्यात येतंय। मात्र 2 दिवसांपूर्वी यमाई मंदिर परिसरातील पक्षीतीर्थ डोंगरात अज्ञातांनी आग लावली। या आगीत या डोंगरातील अनेक झाडं जळून खाक झाली आहेत। त्यामुळे वनसंपदेचं नुकसान करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। हिरवागार ज्योतिबा डोंगर करण्याची संकल्पना या प्रतिष्ठानाने केलेली आहे। त्या अनुषंगाने आज जवळजवळ 2,500 ते 3,000 वृक्षारोपण त्या ठिकाणी केलेलं आहे। बरेच 1 वर्ष 1.5 वर्ष झाले ते स्वतःच या ठिकाणी येऊन त्यांना पाणी घालणं, खत पाणी घालणं आणि झाडे जगवणं ही संकल्पना फार महत्त्वाची आहे। आणि असं असताना सुद्धा काही अज्ञात व्यक्तीने येऊन या ठिकाणी वनवा पेटवण्याचं जे काम केलेलं आहे त्या ठिकाणी अनेक वृक्ष जळून खाक झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी ठिबक सिंचन सुद्धा केलेलं आहे। म्हणजे इतकं महत्त्वाचं काम या पवित्र नगरीमध्ये ते करतात। काही अज्ञात लोकांनी अशी गोष्ट करणं ही खेदजनक आहे। अशा व्यक्तीवर जर ते काय कोणाला निर्देश आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढे असलं कृत्य कुणी करू नये अशी विनंती करतो।